जनता पार्टीचा या पनवेल महानगरपालिकेमध्ये या पनवेल महानगरपालिकेचे शिल्पकार आमचे नेते माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचा महापौर बसलोय. हे पक्ष संघटनेचं यश आहे. याबद्दल मी आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांनी आम्हाला 2017 साली जी मार्गदर्शक तत्व आखून दिली त्याच्यावर जो कार्यकाळ झाला त्याची ही यशस्वीता आहे. त्याच्यानंतर आमचे दोन्ही आमदार माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब, आमदार महेशजी बालजी साहेब, जेम म्हात्रे साहेब, अविनाशजी कोळी साहेब, आमचे सभागृह नेते परेशजी ठाकूर साहेब, अरुण शेठ भगत साहेब, आमचे सहकारी इथे अनिल मामा आलेले, आम्ही सर्व सहकार्याने आमच्या महापौर असतील कविताताई चोतमल, त्यानंतर विविध पदांवर आमच्या बऱ्याच लोकांनी उपमहापौर किंवा स्टँडिंग चेअर म्हणून चांगलं काम केलं. त्याचाच हे फळ आहे की 51चे आम्ही 55 झालो आणि या इथे 2026 साली पुन्हा दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचा महापौर या इथे विराजमान होताना दिसत आहे. काय विजन आहे तुमचं आता यापुढे? या इथे मी मागे पण सगळ्या बाईटमध्ये सांगितलंय की आमचे सभागृह नेत्यांनी एक विजन घेऊन गेले 8 वर्ष काम केलेलं आहे. त्या विजन घेऊनच ते विजन घेऊन आम्हाला पुढे करायचंय. पनवेल शहराचा किंवा पनवेल महानगरपालिकेचा क्षेत्राचा सर्वांगीण विकास हेच आमचं सर्वांचं माननीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचं विजन असेल. मालमत्ता करात आणि पाण्याचा मुख्यतः पाण्याचा प्रश्न हा माननीय आमदार साहेबांनी बऱ्यापैकी सोडवत आलाय. त्यामुळेच हे निवडणुकीत यश मिळालेलं आहे. आणि मालमत्ता कराचा जो विषय आहे तो आम्ही पुन्हा एकदा त्यावेळेलाही मालमत्ता कराच्या बाबतीमध्ये सामान्य नागरिकांच्याच बाजूनी होतो आणि यावेळी तोच विचार सहानुभूतीने करू. सर्व सभागृह आमच्या त्यावेळेला सोबत असेल याची मी तुम्हाला खात्री देतो. आज विरोधी पक्ष दिसला नाही सभागृहात. विरोधी पक्षाचं तुम्ही काल बघितलेलं आहे. एकच नेता आहे माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब. त्यांनी पूर्ण स्वॅप केलेला आहे. पूर्ण 16 पैकी 15 पंचायत समित्या या पनवेल म्हणजे पहिल्यांदा इतिहास घडलेला आहे. त्यामुळे विरोधी पक्षाला आता मला काय वाटत नाही तेवढं त्यांचा कॉन्फिडन्स राहिलेला आहे. त्यामुळे आज तुम्ही बघितले की आज सभागृहामध्ये कोणी हजर नव्हतं. काय शुभेच्छा द्याल एकूणच ह्या निवडणुकीच्या